9वीच्या विद्यार्थ्यांनो, आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मी भूषण हिवरेकर, STI क्लासेस अंबड. आजपासून आपण 9वी सायन्सच्या व्हिडिओ लेक्चर्सची सुरुवात करत आहोत. आजचा आपला लेक्चरसाठीचा पहिला चॅप्टर आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. हा तुमच्या 9वीच्या सायन्सचा 6वा चॅप्टर आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स पाहण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला सुरुवात करावी लागते. ती म्हणजे R.H. व्हिटकरची 8वीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेली क्लासिफिकेशन मेथड. आणि मग त्या क्लासिफिकेशनच्या मदतीने आपण पुढे चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. बघा, ज्या वेळेला आपण 8वीला पहिला चॅप्टर जो पाहिला होता तर तो होता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आणि त्यामध्ये मायक्रोब्सबद्दल. तर आपण पाहिलंय की R.H. व्हिटकर नावाच्या सायंटिस्टने सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं होतं. म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिवाइड केलं होतं. आणि त्या ग्रुप्समध्ये डिवाइड करताना जो काही एक मोठा ग्रुप तयार होत होता त्या ग्रुपला त्याने नाव दिलं होतं किंगडम. आणि असे त्याने 5 किंगडम तयार केले होते, जसा किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर किंगडम फंगी किंवा फंजाय म्हणतात, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमालिया. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याने 5 किंगडममध्ये म्हणजे 5 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं होतं. त्यामुळे या मेथडला सुद्धा बघा नाव काय आहे, 5 किंगडम क्लासिफिकेशन. मग R.H. व्हिटकरने या पद्धतीने क्लासिफिकेशन करताना काही क्रायटेरिया वापरले होते आणि त्या क्रायटेरियाच्या आधारावर त्याने हे 5 ग्रुप केले होते. जसं की पहिला किंगडम आहे मोनेरा. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कोणत्या प्रकारची सेल असते, ती प्रोकॅरियोटिक सेल आहे की यूकॅरियोटिक सेल आहे, यानुसार हा क्रायटेरिया वापरून त्याने त्या ठिकाणी पहिल्यांदा क्लासिफिकेशन केलं. मग ज्यामध्ये हा जो मोनेरा किंगडम आहे, या किंगडममधल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची सेल ही प्रोकॅरियोटिक टाईपची सेल असती. म्हणजे ज्याला आपण प्रिमिटिव्ह सेल म्हणतो किंवा सुरुवातीची सेल, ज्या सेलमध्ये न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनिल्स नाही आहेत, अशा सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो. आणि अशी सेल आम्हाला ज्या ऑर्गॅनिझममध्ये दिसून येते त्यांना त्याने पहिल्या किंगडममध्ये टाकलं होतं, ज्याचं नाव आहे मोनेरा. मग दुसरा ग्रुप जो आहे तो यूकॅरियोटिक सेल असणार आहे. यूकॅरियोटिक सेल म्हणजे कोणती, तर जिला आपण ॲडव्हान्स सेल म्हणतो. या ॲडव्हान्स सेलमध्ये काय असणार आहे, तर यामध्ये 2 गोष्टी असतील. एक म्हणजे या सेलमध्ये स्वतःचं न्यूक्लियस आणि सेलचे सगळे फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी छोटे छोटे सेलचे स्वतःचे ऑर्गन्स, ज्यांना आम्ही ऑर्गॅनिल्स म्हणतो, तर असे ऑर्गॅनिल्स आम्हाला यूकॅरियोटिक सेलमध्ये दिसतात. मग यूकॅरियोटिक टाईपचे सेल असणारे बाकीचे सगळे ऑर्गॅनिझम आहेत. मग त्यानुसार पुन्हा त्याने पुढचा क्रायटेरिया वापरला होता बॉडी ऑर्गनायझेशन, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द बॉडी, की ज्यामध्ये एखादा ऑर्गॅनिझम एका सेलपासून बनलेला आहे की त्याची बॉडी ही अनेक सेलपासून बनलेली आहे. जर एका सेलपासून बनलेला असेल, सिंगल सेल म्हणजे कंप्लीट बॉडी असेल, तर त्याला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. आणि मल्टिपल म्हणजे अनेक सेलपासून बनलेली बॉडी असेल तर त्याला आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. मग यूकॅरियोटिक सेल आहेत पण सिंगल सेलपासून बॉडी बनलेली आहे, अशा ऑर्गॅनिझमचा त्याने दुसरा ग्रुप तयार केला, ज्याला आपण म्हणतो किंगडम प्रोटिस्टा. इथपर्यंत कळालं? प्रोकॅरियोटिक सेल असणारे किंगडम मोनेरा, यूकॅरियोटिक सेल आहे पण बॉडी ऑर्गनायझेशन हे युनिसेल्युलर आहे, असा ग्रुप म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. मग आता उरलेले सगळे ऑर्गॅनिझम कसे असतील, तर यूकॅरियोटिक सेल आणि मल्टीसेल्युलर टाईपचं बॉडी ऑर्गनायझेशन. मग आता त्यानंतर त्याने पुढचा क्रायटेरिया वापरला होता की त्या ऑर्गॅनिझमच्या सेल्सना
सेल वॉल आहे किंवा नाही. आम्हाला माहिती आहे सेल वॉल इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल, आणि अशी आउटर कव्हरिंग नसणाऱ्या सेल कोणामध्ये दिसून येतात, म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझमची सेल ही विदाऊट सेल वॉल असते आणि कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये सेल ही विथ सेल वॉल असते. हा क्रायटेरिया त्याने तिसरा वापरला होता. मग यामध्ये काय दिसतं की विदाऊट सेल वॉल असणारी सेल आम्हाला कोणामध्ये दिसून येते, ते सगळे ॲनिमल्स. मग त्यांचा ग्रुप केला किंगडम ॲनिमालिया. आणि मग आता सेल वॉल आहे असे ऑर्गॅनिझम जर आम्ही पाहिले तर त्यांचे पुढे पुन्हा क्लासिफिकेशन करण्यासाठी त्याने पुढचा चौथा क्रायटेरिया वापरला, तो म्हणजे त्यांचा त्या ठिकाणी मोड ऑफ न्यूट्रिशन. बघा, युकॅरियोटिक सेल आहे, मल्टीसेल्युलार पण आहेत, सेल वॉल पण आहे, पण मग आता त्यांचं ॲटोट्रॉफिक नेचर आहे की हेटेरोट्रॉफिक नेचर आहे. आणि हेटेरोट्रॉफिक असेल तर त्यामध्ये पुन्हा कन्झ्युमर आहेत की डिकम्पोजर आहेत, यानुसार त्याने पुढचे 2 ग्रुप केले. तुम्हाला ॲटोट्रॉफ हेटेरोट्रॉफ आठवत असतील. ॲटोट्रॉफ आपण कोणाला म्हणतो, तर जे ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, दोज विच प्रोड्यूस ओन फूड आर कॉल्ड ॲज ऑटोट्रॉप्स. मग असे स्वतःचं अन्न तयार करणारे सगळे ऑर्गॅनिझम म्हणजे प्लांट्स. मग त्याने त्यांचा एक ग्रुप केला किंगडम प्लांटी. मग राहिलेले जे ऑर्गॅनिझम आहेत ज्यांचं नेचर डिकम्पोजिशनचं आहे, म्हणजे हे स्वतःचं तर अन्न तयार करतच नाही, पण यांची जी काही न्यूट्रिशन ऑप्टेनिंग मेथड आहे किंवा हे कशावर जगतात, तर दे फीड ऑन डेड अँड वेस्ट मटेरियल. मग असे जे ऑर्गॅनिझम आहेत अशांना आम्ही डिकम्पोजर्स म्हणतो. मग या डिकम्पोजर्स गटात येणारे सगळ्यांचा एक ग्रुप केला ज्याला नाव दिलं किंगडम फंजाय. बघा, या पद्धतीने वेगवेगळे क्रायटेरिया वापरून आर.एच. विटकेरने आपल्याला 5 किंगडममध्ये सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं दिसतं. मग तुम्हाला आठवत असेल आपण 8वीला किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा आणि त्याचबरोबर किंगडम फंजाय ह्या 3ही किंगडमच्या ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही 8वीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलेले आहात. आता जेव्हा आपण 9वीला आलो तर 9वीला आपल्याला पुढच्या किंगडमच्या कॅरेक्टरिस्टिक शिकायच्या आहेत, आणि तो किंगडम आहे किंगडम प्लांटी. म्हणजे प्लांट्स ज्या ग्रुपमध्ये येतात त्या ग्रुपच्या पुढचं क्लासिफिकेशन, प्लांटी किंगडममधलं क्लासिफिकेशन आपल्याला 9वीला शिकायचं आहे. तुम्ही जेव्हा पुढच्या वर्षी 10वीला जाताल तेव्हा तुम्हाला ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन शिकायचं आहे, म्हणजे तुम्ही या 5व्या किंगडमचं पुढचं क्लासिफिकेशन शिकणार आहात 10वीला गेल्यावर. आणि जेव्हा तुम्ही 11वीला जाताल तर 11वीच्या बायोलॉजीमध्ये हा क्लासिफिकेशन जो आहे तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. 11वीच्या बायोलॉजीमध्ये या क्लासिफिकेशनवर 3 चॅप्टर्स आहेत. जे आपण 8वीला एक चॅप्टर शिकला की ज्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय येतात, तर हे पुन्हा 11वीला होतं. 9वीला जे तुम्ही यावर्षी शिकणार आहात किंगडम प्लांटी, तर ते प्लांट क्लासिफिकेशन पुन्हा 11वीला आहे. आणि 10वीला जे तुम्ही किंगडम ॲनिमालिया शिकणार किंवा ॲनिमल क्लासिफिकेशन शिकणार ते पुन्हा 11वीला एका चॅप्टरच्या स्वरूपात आहे. म्हणजे आता 8वीपासून 8वी 9वी आणि 10वीपासून ही क्लासिफिकेशन नावाची कन्सेप्ट आपल्याला जी शिकायला मिळतीये तर ही अगदी 11वीपर्यंत आपल्या कामाची आहे. त्यामुळे आता 9वीचा आपला चॅप्टर सुरू करण्याच्या आधी एकदा तुम्ही सगळ्यांनी 8वीचा पहिला चॅप्टर आवर्जून वाचावा, की ज्याच्यामध्ये क्लासिफिकेशन का केल्या जातं, क्लासिफिकेशन करण्यासाठी आर.एच. विटकेरने कोणकोणते क्रायटेरिया वापरले, किंगडम मोनेरामध्ये येणाऱ्या ऑर्गॅनिझमच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, किंगडम प्रोटिस्टामध्ये येणाऱ्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आणि किंगडम फंजायच्या काय कॅरेक्टरिस्टिक आहे, हे एकदा तुम्ही रिवाईज केलं पाहिजे. तुम्ही ते अवश्य रिवाईज करा. हा झाला आपल्या या चॅप्टरच्या सुरुवातीचा इंट्रोडक्शनचा भाग. आणि मग आता पुढच्या लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल किंगडम प्लांटी
या किंगडमच्या पुढच्या क्लासिफिकेशनला आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओचाही चांगला अभ्यास करा, घरी पण अभ्यास करत राहा आणि आपल्या STI क्लासेस नावाच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. धन्यवाद.